नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 1 ड मधून अरुण पिंगळे यांचा निवडणूक रिंगणात प्रवेश। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजता शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे। प्रभाग क्रमांक 1 ड मधून अरुण पोपट पिंगळे यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केल्याने या प्रभागातील निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अरुण पिंगळे हे समाजाभिमुख कार्यकर्ते म्हणून परिसरात परिचित असून नागरिकांच्या प्रश्नांशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे। सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबाबत सकारात्मक भावना आहे। प्रभागातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणी पुरवठा तसेच नागरी समस्या मार्गी लावण्यावर त्यांचा विशेष भर असल्याचे सांगितले जात आहे। प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून प्रभागातील वातावरण निवडणूकमय झाले आहे। एकूणच प्रभाग क्रमांक 1 ड मधील ही लढत अधिक रंगतदार ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत। अनेक समस्या आहेत। आता मी 27-28 वर्ष झाले शाळेची बस चालवतो, मुलं सोडतो। प्रत्येक गल्लीत, प्रत्येक प्रभागाचे आपल्याला म्हणजे पूर्ण प्रभागाचा आपल्याला अनुभव आला आहे। तर जागेवर कचरा, बरोबर, जागेवर प्रदूषण, म्हणजे इतकी घाण करलेली असती, घंटागाडी घराजवळ जाऊन सुद्धा याचं लक्ष पाहिजे ना, बरोबर का नाही? अजून लोकांना अनेक सुविधा पाहिजे। तर काही ठिकाणी 20च मिनिटं पाणी येतं, तर पूर्ण बिल्डिंगला 20 मिनिटं पाणी आल्यानंतर तुम्हीच सांगा, पूर्ण बिल्डिंगमध्ये कमीत कमी 15 ते 20 फ्लॅट जरी धरले तर 20 मिनिटात किती जणांना पाणी कसं जाणार आहे? ते अनेक वर्षापासून पाण्याची बी समस्या आहे। इकडं गार्डन विकसित नाही सर, कुठलंच गार्डन विकसित नाही। समजा गार्डन विकसित केलं किंवा आणखी लहान मुलांना खेळणं, जिम्स, वृद्ध लोकांना फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक, असं एक काय टंब बनवली ना तर प्रभागाचा योग्य विकास होईल। लहान मुलांना राहायला गार्डन नाही, नंतर मोठे मुलं अभ्यासिका नाही सर प्रत्येक ठिकाणी, कारण खूप लांब लांबपर्यंत जावं लागतं मुलांना। नंतर लाईटीचे प्रॉब्लेम, कचरा साफ होत नाही, त्याच्यावर वेळोवेळी लक्ष देणे, प्रभागातील लोकांशी वेळोवेळी जाऊन आपण बोललो पाहिजे त्यांच्याशी। मग मी ते सगळं करल, प्रभागातील लोकांच्या समस्या जाणून घेईल, आणि मी एक सर्वसाधारण कुटुंबातला माणूस आहे, त्याच्यामुळे मला त्याची सर्व जाण आहे। महिलांसाठी आणि युवकांसाठी प्रभाग क्रमांक 1 मध्ये काय करण्याचा आपला मानस आहे? तर महिलांसाठी रोजगार हमी त्यांना मिळाली पाहिजे, कुठली न कुठले रोजगार त्यांना आपण उपलब्ध करून देऊ, आणि मुलांसाठी गार्डन किंवा अभ्यासिका हे सर्व आपण करू। आरोग्याचा मुख्य प्रश्न हो, आरोग्याचा निवडून आल्यानंतर तो कसा पूर्ण करणार आहात? सर, आरोग्याचं वेळोवेळी आपल्याला शिबिर घ्यावे लागेल। ते शिबिरा माध्यमातून आपल्याला समजेल कोणाला काय आजार आहे, त्यानुसार आपण त्यांचं नियोजन करू। जाता जाता प्रभाग क्रमांक 1 मधील मतदारांना, नागरिकांना काय आवाहन करा? प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांना मी आवाहन करतो की मला प्रचंड मतांनी निवडून द्या, मी तुमच्या सर्व समस्या दूर करत। तशीच माझी निशाणी नारळ असून अपक्ष उमेदवार आहे ड गटातून।